अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 35 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही कथा पहिल्या एपिसोडपासून ऐकावी. मयुरी दामले काकूंकडे गेली. काय ग मयुरी, हाकेच्या अंतरावर राहतेस आणि इतका उशीर केलास? मला वाटलं होतं की तू लवकर येशील. अहो, अर्जुन असेल ना घरात, मग तो कसा सोडेल तिला लवकर? आणि हिचा तरी पाय निघेल का घरातून? असं म्हणून सगळ्या तिला चिडवायला लागल्या. हो ना आई, मी तिला आणायला गेले तर एवढंसं तोंड करून बसला होता तो बिचारा अर्जुन दादा. आता तर खूपच हाशा पिकला. मयुरी लाजून खाली बघत होती. अर्जुनला घरी एकटं करमत नव्हतं, त्यात वेळ संध्याकाळची. असं कधीच झालं नव्हतं की ती घरात नव्हती. किती सुनं सुनं वाटतं ती घरात नसली की. आणि तिलाही असंच वाटत असेल ना, मी घरात नसलो की. म्हणूनच सारखे सारखे फोन करत असते ती. घरी केव्हा येणार म्हणून विचारत असते. आणि त्याने थोडा मोबाईलवर टाईमपास केला, थोडा टी व्ही पाहिला आणि आता त्याला खूप भूक जाणवू लागली होती. ती असली की टिवल्या बावल्या करण्यात, तिची मस्करी करण्यात वेळ निघून जातो आणि भुकेची जाणीव होत नव्हती. सगळं लक्ष तिच्याचकडे. मग भुकेची तीव्रता जाणवायची नाही. पण आता मयू पण नाही. खरंच रात्रभर ती येणार नाही का? आज स्वारी खूप खुश होती, कारण आज ती त्याच्या मिठीत येणार होती. इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दोघेही पुन्हा एकरूप होणार होते. तिलाही त्याची ओढ लागली होती आणि तो तर काय, कायमचाच तिच्या सहवासासाठी आसुसलेलाच असतो. दामले काकूंना पण आजचाच नेमका मुहूर्त मिळाला मंगळागौर करण्याचा. उद्या केली असती तर चालली असती की. निदान आज इतका उतावीळ उद्या झालो नसतो. आजची रात्र माझ्यासाठी कयामत की रात्र ठरणार बहुतेक. एकट्याचंच जागरण आणि एकट्याचाच गोंधळ. आणि इतक्यात त्याला तिचा फोन आला आणि तो मनात म्हणाला, तिला उचकी लागली असेल बहुतेक, मी तिची आठवण काढतोय, असं तो मनात म्हणाला. त्याने फोन घेतला आणि म्हणाला, का गं, तुलाही करमत नाही ना तिकडे? झालं सगळं? अजून नाही, अजून जेवणच चालली आहेत. तुम्ही जेवायला या, जेवण तयार आहे, अशी ती म्हणाली. हो ना, मला पण भूक लागली आहे अगं. काय हो, मगाशी तर म्हणालात की तुला बघितलं आणि पोट भरलं माझं. मग आता कशी भूक लागली तुम्हाला? मी त्या भुकेचं नाहीच म्हणालो, मी तर या भुकेचं म्हणालो. माझं ताट तयार कर हां, असा तो हेतुपूर्वक म्हणाला आणि ती हसायला लागली. किती आतुर झाला आहे तो. तिला त्याची आतुरता कळत होती, पण स्वारीने धीर धरायला नको का? तरी निदान आता कुठे तिचं थोडंसं ऐकतो आणि धीर धरतो. पण एकदा का ती जवळ आली की सगळी कसर भरून काढायची पद्धत त्याची. मग तो तिचं काही ऐकत नाही. यात त्याचाही जास्त दोष नव्हता. तिनेच त्याला एवढं लाडावून ठेवलं होतं. त्या दिवशी तिला साडी घातली त्यानं आणि खरंच खूप कंट्रोल ठेवला होता स्वतःवर. पण रात्री बेभान होऊन तिला बिलगला होता आणि तिचे पिरियड्स सुरू झाले होते. किती चिडला होता तो आणि रोज दिवस मोजत होता. आज त्याची प्रतीक्षा संपली होती आणि आज हा कार्यक्रम. दामले काकूंना नाही म्हणायचं नाही म्हणून, नाहीतर दुसरीकडे त्यानं तिला रात्रीच्या वेळी जाऊच दिलं नसतं. मयू, करतेस ना माझं ताट? आणि स्वीटमध्ये मला रसगुल्लाच हवाय. ती आता लाजायला लागली होती. तिलाही त्याची ओढ लागली होती. आज तो तुफानासारखा बेभान होऊन बरसणार होता. त्याचा गोड प्रणय आठवून तिच्या अंगावर शहारा आला आणि ती म्हणाली, रसगुल्ला मिळेल, पण आपल्या घरी. इथे तुम्हाला जे असेल तेच खावं लागेल हां. आता या लवकर. बरं बाई, आलोच. बाहेर पावसाचं वातावरण होतं. हवा थंड होती आणि तो तिकडे गेला. ये अर्जुन, काकूंनी त्याला आत बोलावलं. किती बायका जमल्या होत्या बाप रे. हॉलमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्या सगळ्यांमध्ये त्याची नजर तिलाच शोधत होती. पण ती कुठेच दिसेना. कुठे गेली ही, दिसत का नाही? त्याची तिला शोधणारी भिरभिरणारी नजर पाहून आणि त्याची उत्सुकता पाहून काकूच म्हणाल्या, जा आतमध्ये आहे ती. तुम्ही दोघंही जेवून घ्या. तीही नाही जेवली अजून. तू जेवल्याशिवाय तीही नाही खायची. आणि तसा तो आत किचनमध्ये पळाला. तर ती दोघांसाठी ताटं बनवत होती आणि तो हाताची घडी घालून भिंतीला टेकून
तिच्या मोहक हालचाली निहाळत होता. आणि तिने बासुंदीची वाटी ठेवली तसा, मयू, बासुंदी नको, रसगुल्लाच हवाय. आणि तिने त्याला पाहिलं, हसली आणि हळूच म्हणाली, या आता जेवण करा. आणि काहीही चावटपणा करायचा नाही हा इथं. तू असं बोलून माझं टॅलेंट दाबून टाकतेस हा. तुमचं टॅलेंट घरी बघते हा रोज मी. तिथं दाखवता ना तेवढंच पुरे. आता या आणि जेवा. दिवसभर उपाशी आहेत तरी यांना अजूनही बोलायचंच आहे, अशी ती पुटपुटली. मग तो बसला आणि तशीच हाताची घडी घालून बसला. मग तिनं इकडं तिकडं बघत त्याला पहिला घास भरवला. त्याचं लक्ष तिच्याकडे होतं आणि त्यानं घास खाताना तिचं बोट चावलं. तशी ती ओरडली आणि त्यानं तिचा हात हातात घेतला. सॉरी, अगं लक्षच नव्हतं माझं. मग कुठं लक्ष होतं तुझं? चावलास ना तिचं बोट, असं म्हणत काकू आत आल्या आणि दोघेही गोरेमोरे झाले आणि मयुरी पटकन खाली मान घालून जेवू लागली. त्यानंही तिचा हात पटकन सोडला. तशा त्या खूप हसायला लागल्या. अरे लबाडा, आज ओळखत नाही मी तुला. हां, जेव पटकन आणि तिलाही जेवू दे. आणि रितेश आणि तू तुझ्या घरी जाऊन बसा. पुरुषांचं इथं काही काम नाही, समजलं? अशा काकू त्याला जवळजवळ तिथून हकलवण्यासाठी म्हणाल्या. खरंच काही काम नाही का काकू? म्हणजे काही आणायचं असेल अचानक तर, लागलं तर मी सांगेन हां, तुलाच सांगेन. आता आवर पटकन, खेळाला सुरुवात होईल आता. आमचा खेळ कधी सुरू होणार कुणास ठाऊक. तुम्ही तर आमचा खेळातील पार्टनरच घेऊन आलात, असं तो हळूच म्हणाला. आणि मयुरीने ते ऐकलं आणि डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. आता पुरेच आवडपणा, खा गुपचूप, असं ती त्याला डोळ्यांनीच दटावत होती. दोघांनीही जेवण केलं आणि तो तिला म्हणाला, मयू, खरंच जाऊ? मला काय विचारता? काकूंना विचारा ना. थांबा मी हाक मारते, असं म्हणून ती काकू अशी हाक मारणार इतक्यात त्यानं तिचं तोंड दाबून पकडलं आणि तिला भिंतीसोबत दाबली. किती नखरे करतेस ग हां? आता जातो मी, तू येच घरी, मग दाखवतो तुला. आणि ती हसून हळूच म्हणाली, अहो, काय काय दाखवणार? आणि तो तिच्या खूप खूप जवळ गेला. आता तिची छाती त्याच्या छातीला पूर्ण टेकली होती आणि तो म्हणाला, सगळं दाखवणार तुला, तू ये तर घरी. आणि ती खूप लाजत मुद्दाम म्हणाली, आज पहाटच होईल बहुतेक इकडेच. होऊ दे, सकाळ झाली तरी हरकत नाही. मग पुन्हा कुठं जाशील? माझ्याकडेच येशील ना, मग बघतोस तुझ्याकडे, असा तो तिच्या डोळ्यात खोल खोल बघत म्हणाला. तिचा श्वास आता खूप वाढला होता आणि हृदय खूप जोरजोरात धडधड करत होतं. तिला आत्ताच त्याला घट्ट मिठी मारायची होती. तो तर काय कधीही कुठेही तयारच असतो, पण ती मात्र लाजायची, कारण लज्जा हेच तर स्त्रीचं धन असतं. आणि मयुरीकडे तर ते धन अगदी खूप भरभरून होतं. मग तो म्हणाला, मी आता तुला म्हणालो की बघतोस तुझ्याकडे, मग आता नाही का विचारणार तू? अहो अर्जुनराव, काय काय बघणार? आणि ती गप्प होती. विचार ना, मग सांगतो तुला मी काय काय बघणार ते, असं म्हणून त्याने तिची घाटदार कंबर हळूच दाबली. तशी ती, इश्श, जा तिकडे निर्लज्ज कुठले, असं म्हणून तिने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या नाजूक हाताला हे आव्हान पेललंच नाही. तिच्या धक्क्याने तो जागचा हलला सुद्धा नाही, का तिनेच हळू धक्का दिला कुणास ठाऊक. आणि त्याने आता तिच्या कमरेवरचा हात तिच्या उघड्या पोटावर हळूवार फिरवला. तशी ती थरथरायला लागली. तिने हाताच्या मुठी घट्ट आवळून घेतल्या. त्याचा स्पर्श तिला पेटवत होता. तो तिला त्याच्याकडे येण्यासाठी विवश करत होता. तिने आता त्याला प्रतिसाद दिला तर तो तिला लगेच घरी घेऊन गेला असता. आणि स्वारींना आता आवरायला हवं, नाहीतर. आणि पुढचं आठवूनच तिला लाज वाटत होती. असं म्हणून ती दरवाजाकडे पाहून घाबरून म्हणाली, काकू आल्या. आणि तो घाबरतच बाजूला झाला आणि ती खूप खूप हसायला लागली आणि तोही खूप हसत होता. मग तो म्हणाला, जपून खेळ हां, नाहीतर पाय वगैरे मुरगाळून घेशील. स्वारींना बायकोची खूपच काळजी. मुरगळला तरी तुम्ही द्याल ना मालिश करून, तीही हसत म्हणाली. आणि तो तिला पाहून हसून हळूच म्हणाला,
मालिश करून घेण्यासाठी पाय मुरगळायची काय गरज? ती तर मी अशीही करतोच की. इश्य म्हणत ती जास्तच लाजली. तुमचं झालं असेल तर जा बरं तुम्ही. सगळं कुठं झालं आहे अजून? जे व्हायचं होतं तेच राहिले. पुन्हाच आवडपणा करत म्हणाला. अजून काय राहिलंय? जेवण तर झालं. पोट भरलं ना आता? ती मुद्दाम कळून न कळल्यासारखं म्हणाली. पोट भरलं ग, पण मन नाही ना भरलं. आणि कशानं भरेल तुमचं मन? सांगू का आत्ताच? असं म्हणत तो पुन्हा तिच्याजवळ गेला. आज तिने लिपस्टिक थोडी डार्क लावली होती, त्यामुळे तिचे ओठ आणखीनच आकर्षक दिसत होते. तीही तो पुन्हा जवळ यायची वाटच बघत होती आणि तिच्या लालचटूक ओठांच्या खाली पटकन किस करत म्हणाला, नाही नाही, आत्ताच नाही सांगत, नाहीतर तुझी सगळी लिपस्टिक निघून जाईल. ती हसली आणि म्हणाली, चला मग निघा आता. जाऊन झोपा. त्यानं मनगटावरच्या घड्याळात पाहिलं तर 10:30 वाजले होते. तो जायला निघाला तशी एक वयस्कर बाई म्हणाली, अरे तू कामतांचा अर्जुन हो ना रे? हो, तो हसून म्हणाला. तुझी बायको पाहिली हं, खूप छान आणि गुणी आहे बघ. आता हे मला सांगायला हवं का? नुसती गुणी नाही, गोड गोड आहे, अगदी मधासारखी. माझी मयू, असं तो मनात म्हणाला. आणि लग्नाला 2 वर्ष झाली ना रे तुमच्या? आता एव्हा ना घरात पाळणा हालायला पाहिजे होता. ती बाई अधिकारवाणीने म्हणाली. आणि तो म्हणाला, तुम्ही माझ्या बायकोला घ्या की रात्रभर बसून इथं. मग मी काय एकटा हलवायचा का पाळणा? आणि तो घरी गेला आणि खिडकीतून बाहेर बघत होता. आज ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे चंद्रही नव्हता. अर्जुन म्हणाला, आज नशिबात दोन्हीही चंद्र नाहीत. तो चंद्र जाऊन बसला ढगांच्या आड आणि हा चंद्र गेला खेळायला एकटाच. चला अर्जुनराव, झोपूया आता तरी. आज कामाने कंटाळा तर आलाच आहे. म्हटलं सगळा थकवा बायको दूर करेल, पण कुठलं काय. निदान झोप तरी घेऊ, म्हणजे ती खेळून आली की आपणही खेळायला रिकामी. असं म्हणून तो झोपी गेला आणि 11 वाजता त्याचा फोन वाजला. ए अर्जुन दादा, तू पटकन इकडे ये. का ग, काय झालं? काकूंची मुलगी बोलत होती. इतकी ती घाबरली होती आणि फोनवर त्याला सगळं सांगत होती. सगळं ठीक आहे ना? तू ये तरी आधी. त्याला काहीच कळेना आणि तो दुसऱ्या मिनिटाला तिथे पोहोचला तर मयुरीभोवती सगळ्याजणी जमल्या होत्या. आता काय करून घेतलं या खुळीनं कुणास ठाऊक, तो मनात म्हणाला. तरी म्हणालो होतो की जपून खेळ. तो तिच्या जवळ गेला आणि मग म्हणाला, काय ग, काय झालं? काकू म्हणाल्या, अरे तिचा पाय मुरगळला आहे. खेळता खेळता तिचा पाय दुमडला आणि खूप दुखतंय रे तिला. उठताही येईना बिचारीला. त्यानं पाहिलं तर ती पाय पकडून बसली होती आणि चेहरा रडवेला झाला होता तिचा. अर्जुन, तू तिला घरी घेऊन जा आणि बाम लावून दे, म्हणजे बरं वाटेल. हो म्हणत तो तिच्या जवळ आला. तिच्या डोळ्यात पाहिलं, पण नेहमीसारखा खटाळपणा नव्हता त्याच्या डोळ्यात. तिच्याविषयीची काळजी दिसत होती आणि ती अपराध्यासारखं त्याच्याकडे बघत होती. त्यानं एक हात तिच्या पायांखाली घातला आणि दुसरा पाठीखाली घालून तिला अलगद फुलासारखं बाहूत उचलली. तिने तिच्या दोन्ही हातांनी त्याच्या गळ्यात विळखा घातला होता आणि खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती. तिच्या वेदना आता पळून गेल्या होत्या. तुला सांगितलं होतं ना मी जपून खेळायचं म्हणून, तरी पण नाही ना ऐकलं माझं. कुठं असतं ग लक्ष तुझं? सारखी धडपडत असतेस. आधी हात बाजून घेतले आणि आता हे पाय. तो तिला ओरडत होता, पण ती मात्र त्याच्याकडे पाहत गालात नुसती हसत होती. त्यानं तिला घरी आणलं आणि बेडवर ठेवलं. आता अजिबात हलायचं नाहीस आणि हल्लीस तर याद राख. तो आता तिला कडक शब्दात ताकीद देत होता आणि ती मात्र गुपचूप बसली होती आणि लहान मुलीसारखी त्याचा ओरडा खात होती. मंद मंद गालात हसत होती ती. त्यानं बाम आणला आणि म्हणाला, बघू कोणता पाय मुरगळला आहे? हा, डावा, ती म्हणाली. त्यानं तिच्या पायावरून साडी बाजूला करत वर घेतली. हळूच तिच्या पायाला स्पर्श करून म्हणाला, कुठे दुखतंय? आणि त्याच्या त्या हळू स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उभा राहिला. इथे दुखतंय का? नाही, थोडं बाजूला. आणि त्यानं
ती सांगत होती तिथं बाम लावून मालिश करायला सुरुवात केली. तशी ती ओरडली, अहो हळू ना, दुखतंय की. हो हो, आता होईल हां बरं. कशी ग तू मयू? असा कसा मुरगळला पाय? तुम्ही म्हणाला होता ना, मुरगळला तर मालिश करून देईन. म्हणूनच मुरगळला पाय बहुतेक. काय? तू डोक्यावर पडलीस का ग? डॉक्टरकडे जाण्यासाठी कोणी आजारी पडतं का? आणि ती त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली, आणि डॉक्टर जर आवडता असेल तर? आणि इतका प्रेमळ, गोड असेल तर काय हरकत आहे आजारी पडायला? धन्य आहे बाबा तुझी, असं म्हणून त्याने सगळं लक्ष तिच्या पायावर केंद्रित केलं. आता कसं वाटतंय ग? दुखायचं कमी झालं का? नाही ना, अजून दुखतंय, ती लाडात म्हणाली. काय लाडात येऊन सांगतेस? माझं ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसती. बघा हां, मी तुमचं सगळं ऐकत असते. आताही तुमचंच ऐकलं मी. ऐकलं तरी ओरडता आणि नाही ऐकलं तरी ओरडता. अगं मयू, माझं ऐकून पाय मोडून घे असं नव्हतं म्हणालो गं मी. आणि आज फोटो पाठव म्हणालो तर ते नाही ऐकलंस. किस दे म्हणालो तर तेही नाही ऐकलंस. आणि हे बरं ऐकलंस गं लगेच. म्हणे मी सगळं ऐकते तुमचं. ती आता मिश्किलपणे गालात हसत त्याची गंमत पाहून म्हणत होती, मी पण कोणाशी वाद घालत बसले आहे? अर्जुनरावांसारख्या कसलेल्या माणसाशी. आणि तो काळजीच्या स्वरात म्हणाला, आता दवाखानाही उघडा नसेल. डॉक्टरांना दाखवून घेतलं पाहिजे. फ्रॅक्चर नसला म्हणजे मिळवलं. मी नाही येणार डॉक्टरकडे, ती हट्टी स्वरात म्हणाली. मग काय करायचं? पाय मोडला असेल तर? बघायला नको? तुम्हीच बघा ना. मी काय डॉक्टर आहे का मला कळायला? हो, माझे डॉक्टरच आहात तुम्ही. आणि तुम्ही इंजेक्शन दिलं की होईल मी बरी, ती लाजत गालात हसत म्हणाली. त्याला मात्र तिच्या पायाची काळजी असल्यामुळे तिचं कोड्यात बोलणं समजलं नाही, कारण त्याचं लक्ष पायाकडे होतं. इतकं दुखतंय तरी विनोद सुचतात मॅडमना, तो चिडचिड करत म्हणाला. आणि पुन्हा तिच्या गोऱ्या नाजूक पायावर मलम लावू लागला. आणि मग ती म्हणाली, हो अर्जुनराव, तुम्ही चुकीच्या जागी मलम लावत आहात. आता तूच सांगितलं तिथेच तर लावतोय ना. तो मलम लावू लागला तसा तिने त्याचा हात घट्ट पकडला. तिने त्याचा तो हात हळूच तिच्या हृदयावर ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, अर्जुनराव, तिथे नाही, इथे दुखते. तुमची जागा चुकते हां डॉक्टर साहेब. आणि ती खूप खूप लाजायला लागली. त्याचा हात तिच्या हृदयावर होता. त्या हृदयाची वाढलेली धडधड आता त्याला स्पष्ट जाणवत होती. आणि तीच वाढलेली धडधड तारेतून करंट वाहतो तशी त्याच्या हातातून वाहत येऊन त्याच्या शरीरात वाहू लागली. आणि त्याचंही हृदय धडधडायला लागलं. ती लाजते याचा अर्थ लावायला त्याला वेळ नाही लागला. आणि तो मनात म्हणाला, खुळी कुठली. आणि तिच्या लाजऱ्या चेहऱ्यावर डोळे रोखून गालातल्या गालात खूप गोड विलोभनीय हसला. आणि त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं, म्हणजे तू हे नाटक करत होतीस माझ्यासाठी ना? माझी इच्छा होती म्हणून? ती पुन्हा गोड हसत लाजत म्हणाली, तुमच्यासाठी मुळीच नाही, माझी इच्छा होती म्हणून. माझ्यासाठी मी हे केलं. आणि तिने त्याला घट्ट मिठी मारत त्याच्या तोंडात तोंड घातलं. आणि तिच्या मिठीच्या आणि चुंबनाच्या आवेगाने अर्जुन पूर्ण घायाळ झाला. ती त्याचे ओठ चावत होती आणि त्यातला रस पित होती. आणि तो मनात म्हणाला, आज विस्तवाला काही करायची गरजच नाही पडणार, कारण लोणी आधीच वितळला आहे. आणि गोड गोड हसतच त्याचा हात तिच्या साडीच्या निऱ्याकडे गेला.